जर मला माझ्या तिशीमध्ये परत जायची संधी मिळाली तर मी माझ्या आयुष्यातले संघर्ष बदलणार नाही, पण या काही चुका नक्की बदलल्या असत्या. तिशीमध्ये मला असं वाटायचं की मी योग्य करत आहे, पण आता कळतंय की मी सुरक्षित तर होते पण माझं अस्तित्व नव्हतं. नमस्कार, मी स्मिता आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर इथे आपण खूप ऑनेस्टली बोलतो. जर तुम्ही तुमच्या वयाच्या 30 किंवा 40 मध्ये असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या गोष्टी मला माझ्या 30 मध्ये कळल्या नाहीत आणि आज त्याची जाणीव होते. हा व्हिडिओ रिग्रेटसाठी नाही, जागा होण्यासाठी आहे. पहिली गोष्ट, माझ्याकडे खूप वेळ आहे ही सगळ्यात मोठी चूक. 30 मध्ये असं वाटायचं हेल्थ नंतर बघू, इन्व्हेस्टमेंट पुढच्या वर्षी करू, ट्रॅव्हल वेळ मिळाला की जाऊ, स्वतःसाठी वेळ निवांत आयुष्यात देऊ. पण आयुष्य कधीच निवांत होत नसतं, ते फक्त पुढे जात असतं. मग अचानक कळतं, अरे 10 वर्ष निघूनही गेली. आता समजतं की आयुष्यात वेळ परत कधीच येत नाही, ती फक्त आठवण बनते. दुसरी गोष्ट, शरीर शांत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं. हेल्थ म्हणजे फक्त आजार नसतो, एनर्जी, मेंटल क्लॅरिटी, स्टॅबिलिटी, बॉडी कॉन्फिडन्स हे सगळं त्यात येतं. 30 मध्ये शरीर सगळं सहन करत असतं. रात्री उशिरा झोपणं, अनियमित खाणं, ताण घेणं, व्यायाम टाळणं आणि आपण समजतो मी खूप स्ट्रॉंग आहे, पण शरीर सायलेंटली सगळं लक्षात ठेवत असतं. आज जाणवतं की आपण आपल्या शरीराचा वापर करतो पण त्याची काळजी घेत नाही. स्वतःला विचारा, तुम्ही तुमच्या शरीराचा आदर करता का? तिसरी गोष्ट, कमाई केली पण संपत्ती निर्माण केली नाही. मी काम केलं, मी खूप काम केलं, पण असेट्स बनवण्याचा विचार केला नाही. मी माझ्या पगारावर खूप खुश होते, पण पॅसिव्ह इन्कम, इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग हे सगळं नंतर म्हणत राहिले. आता कळलं की वेळेवर केलेली छोटी गुंतवणूक ही खूप मोठा फरक करते. 30 मध्ये जर फायनान्शियल लिटरसी शिकली असते तर आज हे चित्र खूप वेगळं असतं. चौथी गोष्ट, लोकांना खुश ठेवण्यात स्वतःला हरवतो. 30 मध्ये आपण सगळ्यांना प्रूव्ह करत असतो, सगळ्यांना हो म्हणतो, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी स्वतःला नको असलेल्या गोष्टीही मान्य करतो, फक्त लोक दूर जाऊ नयेत म्हणून. पण खरं काय, जे खरंच आपले असतात ना त्यांना आपला नो देखील मान्य असतो. 40 मध्ये येऊन मला माझ्या बाउंड्रीजची किंमत कळली. आयुष्याच्या वेटिंग लिस्टवरती स्वतःला ठेवून काहीच फायदा नाहीये. आज कळतं, जो स्वतःला प्रायोरिटी देत नाही ना तो कधीच फुल्ली जगत नाही. पाचवी गोष्ट, अनुभव पुढे ढकलले. आता नाही, नंतर जाईल. सगळं सेटल झालं की एन्जॉय करेल. कोणी सोबत येईल याची वाट बघितली. ट्रॅव्हल असो किंवा नवीन काही सुरू करणं असो, मी वाट बघितली. आज सोलो ट्रिप केली तेव्हा लक्षात आलं मी स्वतःलाच किती वर्ष थांबवून ठेवलं होतं. आपण परवानगीची वाट बघत असतो पण स्वतःलाच कधी परवानगी देत नाही. सहावी गोष्ट, कम्पेअर करत राहिले. सोशल मीडियावरती सगळे पुढे जाताना दिसले. कोणी लग्न केलं, कोणी घर घेतलं, कोणाला मुलं झाली, कोणी परदेशात जाऊन सेटल झालं, कोणी करिअरमध्ये पुढे गेलं आणि मी विचार करत बसले की मी मागे पडली आहे का? पण स्वतःला समजावलं, प्रत्येकाची टाईमलाईन वेगळी असते. आता कळतं की कंपॅरिझन म्हणजे आज आपला आत्ताचा हा दिवस, आत्ताची ही जी मुवमेंट आहे, आत्ताचा हा जो क्षण आहे ना त्याचा सगळा आनंद घालून बसणं. सातवी गोष्ट, स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट उशिरा केली. स्किल्स, माइंडसेट, सेल्फ ग्रोथ, कॉन्फिडन्स, थेरपी हे सगळं लवकर सुरू केलं असतं तर आपण पैसा कमवतो पण स्वतःला डेव्हलप करायला और स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला घाबरतो. आपल्याला असं वाटतं मला काय झालंय, मी तर एकदम परफेक्ट आहे. आज मला वाटतं सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःवरती गुंतवणूक. फ्युचरसाठी प्लॅनिंग करणं, प्रेझेंटमध्ये हसणं, एन्जॉय करणं, मुवमेंट जगणं हे इम्पॉर्टंट आहे. इन शॉर्ट, जिवंत राहणं हे इम्पॉर्टंट आहे. पण एका गोष्टीचं रिग्रेट नाही आहे, मी थांबले नाही आहे, मी उशीर मानला नाही आहे. मी 40 मध्ये सुरू केलं. जर तुम्ही 30 मध्ये असाल तर थांबू नका. जर तुम्ही 40 मध्ये असाल तर उशीर झाला नाही आहे. तुमचं खरं आयुष्य आता सुरू झालं आहे. मी माझं आयुष्य 30 मध्ये बदलू शकली नाही, पण मी माझ्या 40 मधलं आयुष्य जागरूकपणे जगू शकते. आयुष्य अजूनही आहे, वेळ अजूनही आहे, फक्त जाणीव हवी. जर तुम्हाला अशा प्रामाणिक गप्पा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण 40 नंतरचं आयुष्य एकत्र नव्याने घडवू. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्ते.